विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्ण स्पर्धा या प्रकारामध्ये दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे अल्पाधिकार. यापूर्वीच्या तासामध्ये आपण अपूर्ण स्पर्धेच्या प्रकारामधला पहिला प्रकार अभ्यासला, मक्तेदारी. तर आज आपल्याला अल्पाधिकार म्हणजे काय आणि अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्य याचा अभ्यास करायचा आहे. अल्पाधिकार म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला ग्रीक भाषेतील ऑलिगोपॉली या शब्दाच्या उत्पत्तीवरून त्याचा अर्थ लक्षात येतो. ग्रीक भाषेतील ऑलिगॉई म्हणजे अल्पसंख्य आणि पॉलिज याचा अर्थ विक्रेते. म्हणजे विक्रेते अल्पसंख्य असतात, कमी असतात, संख्येनं बोटावर मोजण्या एवढे विक्रेते बाजारात असतात. अशा बाजाराला अल्पाधिकार बाजार असं म्हणता येईल. म्हणून त्याची व्याख्या अशी करता येईल आपल्याला की अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. म्हणून अल्पाधिकार कशाला म्हणतात, तर ज्या बाजारात काही विक्रेते असतात, 1, 2, 4, 5, 10 अशी संख्या त्यांची कमी असते, अशा बाजाराला अल्पाधिकार म्हणतात. आणि आणखी काय सांगता येईल आपल्याला त्या संदर्भात की असे संख्येनं अल्प असणारे उत्पादक किंवा विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. म्हणजे काय, एकजिन्सी वस्तूचंही उत्पादन ते करू शकतात. एकाच प्रकारच्या वस्तू सर्व सारख्या असू शकतात, समान असतात. एकाच प्रकारच्या वस्तू रंग, रूप, आकार, वजन, चव, वेष्टन, गंध या सर्व बाबतीत समान वस्तू असू शकतात किंवा त्या वस्तू विभेदितही असू शकतात. विभेदित म्हणजे बहुजिन्सी, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगाच्या, याला विभेदित वस्तू असं म्हणतात. तर अशा दोन्ही प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उद्योगाच्या समूहाला अल्पाधिकार असं म्हणतात. आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पहा. मोबाईल सेवा पुरविणारे. आता भारतामध्ये मोबाईल सेवा पुरविणारे किती आहेत, तर कमी आहेत. जिओ आहे, आयडिया आहे, वोडाफोन आहे, एअरटेल आहे, BSNL आहे. तर अशा संख्या 4-5 वगैरे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आहेत. म्हणजे अल्पाधिकार आहे, त्यांचा अधिकार हा अल्प आहे कारण त्यांची संख्या कमी आहे. तसंच सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यासुद्धा भारतात कमी आहेत. संख्येनं त्यांची संख्या ही काय आहे, कमी आहे. म्हणून त्याला अल्पाधिकार असं म्हणतात. अल्पाधिकार म्हणजे थोडक्यात संख्येनं कमी असणाऱ्या उत्पादक किंवा विक्रेत्यांची बाजारपेठ असा अर्थ आपल्याला घेता येईल. तर अशा बाजाराची वैशिष्ट्ये आपण आज अभ्यासणार आहोत. तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे काही विक्रेते. वर म्हटल्याप्रमाणे व्याख्येमध्ये अल्पाधिकार बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे, तर काही विक्रेते असतात अशा बाजारात. अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. जसं की आत्ता मी सांगितलं, मोबाईलची सेवा पुरविणाऱ्या कंपन्या कमी आहेत भारतात, मोजक्या आहेत. म्हणून ते काय निर्माण करतात बाजारात, आपला अल्पाधिकार निर्माण करतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. आता या मोबाईल सेवा पुरवणाऱ्या क्षेत्रावर काही कंपन्यांचंच वर्चस्व आहे. जसं जिओ आहे, आयडिया आहे, वोडाफोन आहे, एअरटेल आहे, यांचं वर्चस्व आहे. दुसरं कोणी कंपनी वर्चस्व निर्माण करत नाही. तसेच त्यांची किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. आता या कंपन्या आपल्या सेवांची किंमत किती ठेवायची हे ते स्वतः ठरवतात आणि किती उत्पादन करायचं, कुठपर्यंत आपली सेवा पुरवठा करायची, किंवा वस्तू उत्पादन करणाऱ्या संस्था असतील तर किती उत्पादन करायचं हे ते स्वतः ठरवतात. म्हणून त्याला म्हणतात उत्पादनावर नियंत्रण ठेवणे आणि किमतीवरही त्यांचं काय असते, नियंत्रण असते. हे पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीवर अवलंबून असते.
स्पर्धेच्या बाबतीत. कारण प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. आता या कंपन्यांना आपल्या स्पर्धक कंपन्यांच्या संदर्भात नेहमी दक्ष राहावं लागतं की दुसरी कंपनी काय करते, आपल्या सेवेची किंमत काय ठरवते, कोणता प्लॅन देते, आपण कोणता प्लॅन द्यायला पाहिजे ग्राहकांना, हे ते त्यांना नेहमीच त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. कारण प्रत्येकाला आपल्या वस्तू किंवा सेवेची विक्री वाढवण्याचा प्रयत्न करावा लागतो, कारण त्यावरच नफा अवलंबून असतो. म्हणून या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. कारण अल्पाधिकार असल्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची तीव्र स्पर्धा असते आणि त्यामुळं जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपल्याला त्या कंपनीला दुसऱ्यासोबत जुळून घ्यावं लागेल. आता उदाहरणार्थ तुम्ही पाहता की जिओ काही विशिष्ट प्रकारचा प्लॅन बाजारात आणते. एका महिन्यासाठी 250 रुपयाचा प्लॅन आणला तर एअरटेल काय करते, 225 रुपयाला तोच प्लॅन आणते. मग जिओलासुद्धा काही प्रमाणात त्यात बदल करून ग्राहकांना ती सेवा उपलब्ध करून द्यावी लागते, कारण त्यांना स्पर्धेत टिकून राहायचं असते. त्यामुळं परस्परावलंबन, एक कंपनी दुसऱ्या कंपनीच्या संदर्भात विचार करून निर्णय घेते की दुसरी कंपनी ग्राहकांना कोणत्या सुविधा पुरवते, किती वस्तू आणि सेवांची निर्मिती करून कोणत्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देते, याचा विचार दुसऱ्या कंपनीला करावा लागतो आणि त्याप्रमाणे वागावं लागतं. कारण त्यांना स्पर्धेत काय असते, टिकून राहावं लागतं आणि त्यासाठी आपल्या किमतीमध्ये आवश्यक तसा बदल त्यांना करावा लागतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी जाहिरात. हे या बाजाराचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. आता संख्येनं अल्प असल्यामुळं, म्हणजे पूर्ण स्पर्धे एवढेही जास्त विक्रेते नसतात आणि मक्तेदारी एवढेही कमी नसतात, तर संख्येनं अल्प असतात आणि त्यामुळं अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. आता आपण पाहतो रोज टी व्हीवर, वर्तमानपत्रात या कंपन्या प्रचंड प्रमाणात जाहिरातीवर खर्च करतात. मग ती जिओ असेल, आयडिया असेल, एअरटेल असेल, तर या कंपन्या प्रचंड प्रमाणात काय करतात, ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी आपल्या वस्तू किंवा सेवेची जाहिरात करत असतात. म्हणून जाहिरात हे या बाजाराचं वैशिष्ट्य आहे आणि बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकतात. अशा प्रकारच्या जाहिराती ते करतात की त्या जाहिरातीमुळं ग्राहकांच्या मनावर एक परिणाम होऊ शकतो आणि ग्राहक त्या कंपनीकडे आकर्षित होऊ शकतात. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती आणि आक्रमक जाहिराती त्या देत असतात. हे या बाजाराचं तिसरं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध. आता या बाजारात आणखी एक वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध. म्हणजे मुक्त प्रवेश करता येत नाही. पूर्ण स्पर्धे एवढा मुक्त प्रवेशाचं स्वातंत्र्य अशा बाजारात नसतं आणि मक्तेदारी एवढे कडक निर्बंध नसतात. काही प्रमाणात बंधनं असतात. अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये कंपन्यावर काही प्रमाणात बंधनं येऊ शकतात. तर कोणत्या प्रकारची बंधनं येऊ शकतात किंवा कोणते अडथळे त्यांना येऊ शकतात की जसं सरकारी परवाना. काही उद्योग संस्थांना सरकार विशिष्ट प्रकारचा परवाना देते. त्या वस्तूचं उत्पादन करून विक्री करण्यासाठी सरकारकडून परवाना मिळत असतो, दुसऱ्या कोणालाही परवाना मिळत नाही आणि अशावेळी ते अल्पाधिकार निर्माण करतात. किंवा पेटंट कायदा एक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तुम्हाला एखाद्या वस्तूच्या उत्पादनाच्या संदर्भात पेटंट मिळालेलं असेल, नवीन संशोधन करून तुम्ही एक नवीन प्रकारची वस्तू उत्पादित करत असाल की जेणेकरून तुम्हाला त्याचा पेटंट हक्क मिळू शकतो, तशा प्रकारची वस्तू दुसरं कोणालाही करता येऊ शकत नाही. त्यामुळं ती कंपनी किंवा तो विक्रेता एक प्रकारची काय निर्माण करतो, अल्पाधिकार निर्माण करतो बाजारात. म्हणून सरकारी परवाना, पेटंट यासारख्या अडथळ्यांना तोंड देऊन किंवा त्याच्या संदर्भात
सुधारणा करून त्या कंपन्या बाजारात उतरत असतात. म्हणून प्रवेशावर निर्बंध म्हणजे पूर्ण स्पर्धे एवढं मुक्त स्वातंत्र्य या बाजारात नसते. म्हणून अशा बाजाराला अल्पाधिकार असं म्हणतात. त्यानंतर 5वं आहे समानतेचा अभाव. आता सगळे उद्योग समान नसतात. प्रत्येक उद्योग संस्था किंवा विक्रेते हे काय असतं की वेगवेगळ्या आकारात त्यांचं उत्पादन संस्था असतात. लहान उद्योग, मोठा उद्योग असू शकतो. काही आकाराने लहान तर काही मोठे असतात. म्हणजे काही खूपच मोठ्या कंपन्या असतात. जसं आता मोबाईल्सचंच उदाहरण घ्यायचं असेल तर जिओनं सगळ्यात आघाडी घेतलेली आहे. सगळ्यात मोठी कंपनी आहे जिओ मोबाईल सेवा पुरवठा करण्यामध्ये. तसंच साबण उत्पादन करण्यामध्ये जसं हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी खूप मोठी आहे. आकारानं ती खूप मोठी आहे. विप्रो किंवा गोदरेज याच्या तुलनेत हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी खूप मोठी आहे. आणि त्यामुळं अशा कंपन्या काही ज्या मोजक्या आहेत त्या काय निर्माण करतात बाजारात, एक प्रकारची मक्तेदारी म्हणा किंवा त्याला अल्पाधिकार म्हणा असा निर्माण करतात. आता मक्तेदारी आपल्याला म्हणता येणार नाही, कारण एकच उत्पादक किंवा विक्रेता नसतो, तर अनेक असतात. अनेक म्हणण्यापेक्षा काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात आणि त्यामुळं अल्पाधिकार निर्माण होत असतो. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी अनिश्चितता. आता अशा बाजारात अनिश्चितता असते. निश्चित काही नसते. कधी कोणत्या कंपनीला चांगले दिवस येतील, कोणत्या कंपनीला जास्त नफा मिळेल हे सांगता येत नाही. कोणती कंपनी अचानक बर्बादही होऊ शकते किंवा घाट्यामध्ये येऊ शकते, तिला बंदही करावं लागतं. असेही प्रकार घडतात, कारण अनिश्चितता असते बाजारामध्ये. कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. एखादी उद्योगसंस्था कशा प्रकारचं वर्तन करेल, ग्राहकांच्या दृष्टिकोनातून कोणते निर्णय घेईल हे सांगता येत नाही. कारण एका कंपनीनं घेतलेले निर्णय दुसऱ्या कंपनीच्या उत्पादनावर परिणाम करतात आणि त्यामुळं एक प्रकारची अनिश्चितता असते. जसं आपल्याला उदाहरण सांगता येईल मोबाईल सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत, की वोडाफोन ही एक कंपनी होती. वोडाफोनचे ग्राहक कमी झाल्यामुळं वोडाफोन कंपनी कशामध्ये समाविष्ट झालेली आहे, कोणत्या कंपनीमध्ये, तर ती आयडिया कंपनी आणि वोडाफोन यांचं एकत्रीकरण आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्या कंपनीला काय करावं लागलं की आपले क्षेत्र कमी करून आणि नुकसान टाळण्यासाठी त्या 2 कंपन्या एकत्र आलेल्या आहेत. म्हणून वोडाफोनच्याही बाबतीमध्ये आपल्याला काय लक्षात आलं की अनिश्चितता लक्षात आली, की कोणती कंपनी अचानक घाट्यामध्ये येईल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळं अशा बाजारात एक प्रकारची अनिश्चितता असते. आणि त्यामुळं काय की एकमेकांशी हातमिळवणी करून म्हणजे जुळवून घ्यावं लागतं. कारण जर जुळवून नाही घेतलं तर ती कंपनी अक्षरशः बंद पडू शकते. कारण त्यांच्यामध्ये एक प्रकारची गळे कापूस स्पर्धासुद्धा निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळं त्या स्पर्धेतले दोष टाळण्यासाठी किंवा स्पर्धेतून होणारं नुकसान टाळण्यासाठी एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकाशी संघर्षही करू शकतात. एखाद्या वेळेस संघर्षापर्यंत त्यांची वेळ येते. कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्याला जास्त नफा मिळावा. या संघर्षातून अशा प्रकारे काय निर्माण होते, एक प्रकारची मक्तेदारी, अल्पाधिकार निर्माण होतो. धन्यवाद.